हॅलो फ्रेंड्स, मी ईश्वरी जाधव. माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज माझ्या घरी येणार आहेत माझे मामा मामी. माझ्या मामीच्या मैत्रिणीचं काहीतरी काम आहे, सो ती पण येणार आहे. मंदिरात जायचं आहे आम्हाला, त्याच्यासाठी थोड्या वेळ. सो आजचा तुम्हाला तो व्लॉग बघायला भेटणार आहे. सो प्लीज तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यातल्या त्यात आमच्या घरातील मजा मस्ती पण बघा की माझा मामा आल्यावर नक्की कशी मजा मस्ती होते ते. सो लेट्स गेट स्टार्टेड. आता ना संध्याकाळचे 6:30 वाजलेत समथिंग. 6:30 वाजलेत आणि मी मम्मीला म्हटलं सगळ्यात पहिले ना आपण भाकरी बनवून घेऊ, कारण भाकरी बनवायला सगळ्यात जास्त टाइम लागतो आणि ऑब्व्हियसली एवढे लोक येणार म्हटल्यावर भाकरी जरा जास्त लागतील. म्हणून मी तिला म्हटले सगळ्यात पहिले भाकरी बनवायला घेऊ. तिने घेतल्याच, तिने स्टार्ट पण केलंय. मी आपली इंट्रो मारत बसले, मला भाकरी भाजायची. आता लोखंडाचा नाही तवा ठेवला, हल्ली मी मम्मीला सांगून ना आम्ही लोखंडाचा तवा वापरायला काढला होता, कारण थोडंसं पोटात लोह गेलं पाहिजे म्हणून. बट द थिंग इज की तो तवा खूप पातळ आहे आणि त्याने भाकरीना थोड्याशा जळाल्यासारख्या होत आहेत. मग चांगला तवा घेईपर्यंत आम्ही आधी बिडाचा तवा वापरायचो. मग आता तिला म्हटलं की बिडाचाच वापर, कारण एवढ्या काळ्या भाकरी बघायची सवय नाही आम्हाला. कोणतरी आले, बघते कोण आले. मी आता पटकन भांडी घासून घेते. मम्मीनी भाकरी करायला स्टार्ट केली. ती बोलते मी भाकरी करते, तू भांडी घास. म्हणजे एकेकीने एक काम केलं पटकन उरके. सो आता जरा पटापट काम करते. ऑफिसवरून आल्यापासून पाणीच पिले नव्हते, सो आता पाणी पिते आणि मग कामाला सुरुवात करते. मम्मी भाकरी बनवते तर त्याचा तुम्हाला डिस्टर्बन्स होत असेल, ते थापताना असं होत आहे. सगळी भांडी घासून झालेली आहेत. मला सांगा तुम्ही, आमच्याकडे ही लाकडी विळी आहे, कोण कोण धुतं? मी तर ही नेहमी धुते. आपण काही चिरतो, खूप लोक म्हणतात लाकडाचे म्हणून धुवू नये, पण आम्ही नेहमी धुवून ठेवतो. मला आवडत नाही स्पेशली, म्हणून मी धुवून ठेवते. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही तुमच्या घरी लाकडी विळी आहे का, नक्की ती कसली आहे, लाकडी की स्टीलची वगैरे असते ना आजकाल तशी आहे का, आणि ती तुम्ही स्वच्छ धुवून ठेवता की नाही. स्टीलची असेल तर धुवायला काहीच हरकत नाही, पण लाकडाची असेल तर बरेच लोक म्हणतात की लाकूड फुगतं, विळी जास्त दिवस टिकत नाही, सो अँड सो. पण एवढं आपण चिरतो त्याच्यावर मग काय फक्त एवढंच धुवायचं का? आणि खालचं कधीच खराब होत नाही का? टोमॅटो वगैरे चिरल्यावर आपोआप खालचं खराब होतं, मग ते कसं ठेवणार? त्याच्यामुळे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अजिबात सांगायला विसरू नका. मी एवढी भांडी घासलेत, दाखवते तुम्हाला. एवढी भांडी घासली. मम्मी भाकरी बनवते. किती भाकरी झाल्या ग बनून? 5. अजून किती करायच्यात? 2. आता उरलेल्या 2-3 भाकरी त्या मी भाजू लागते. भाकरी भाजू का मग झाडू मारून घेऊ घराला? झाडू मारून. मी पटकन घराला झाडू मारून घेते. संध्याकाळचे 7 वाजले आणि लाईट लावलेली नव्हती. हे ऍप्रॉन पण काढायचे विसरले मी तर. अरे देवा, दरवेळी ऍप्रॉन खोलताना माझ्याकडून अडकतोच. ऍप्रॉन काढताना माझ्याकडून तुटलंय, पण मी आता मम्मीला नाही सांगितलं, कारण तिला व्हिडिओ पाहून करणारच आहे. आत्ताच कुठं ओरडा खायचा, जेव्हा पोस्ट करेन त्याच्यानंतर, जेव्हा ती बघेन त्याच्यानंतर ओरडा खायचा. लगेच ओरडा नाही खायचा कधीच. सो आता मी पटापट झड मारून घेते.
सगळा हॉल झाडून झालेला आहे. आता मला बेडरूम झाडायचा आहे आणि किचन झाडायचं आहे, पण मम्मी किचनमध्ये काम करते, म्हणजे ती भाकरी बनवते. सो मी बेडरूमच फक्त झाडून घेणार. तिची भाकरी झाल्यावर ती भाकरी झाडून घेणार. आणि मग तुम्हाला मध्येच कळलं नसेल की मी व्हिडिओमध्ये मध्ये अशी झाडू हातात घेऊन डान्स का करत होते. मला काम करताना ना गाणी लावायची सवय. सो मध्ये मध्ये डान्स पण करायचा, काम पण करायचं, त्याच्यामुळे काम पटापट होतं. म्हणजे मला अशी सवय की माझं काम पटकन होतं. जितकं गाणं फास्ट तितकं काम फास्ट, जितकं गाणं स्लो तितकं काम स्लो. झाड वगैरे मारून झालंय. बसल्या ना एवढी बडीशोप आहे, बडीशोप आणि धनाडाळ आहे, याच्यात काढून ठेवते. आमची संपली. आता पाहुणे पण येणार आहेत. पाहुणे म्हणजे मामा मामी येणार आहेत. ते जेवल्यानंतर खायला जर बरं वाटतं असं काहीतरी बडीशोप वगैरे. त्यात ना मला धनाडाळ खूप आवडते आणि माझे पप्पा धनाडाळच लपवून ठेवतात, कारण त्यांना माहिती आहे मी बसल्या सगळी धनाडाळ संपवून टाकू शकते त्याच्यामुळे. सो दोन्ही मिक्स करते. धनाडाळ जरा जास्त झाली ती उरलेली माझ्यासाठी ठेवेल. जस्ट किडिंग. सगळं मिक्स होत नाही असं हे. येस, आता प्रॉपरली मिक्स झालेली आहे धनाडाळ. थोडीशी खाल्ली, आजच्या दिवसाचा कोटा संपला. म्हणजे आता डायरेक्टली जेवणानंतर इथे सांडलंय. हा मसाले भात बनवायचा आहे, शेवग्याचं शेंगाचं कालवण बनवायचं आहे. माझ्या डोळ्यात लिटरली पाणी आलंय, का तर मी कांदा चिरलाय म्हणून. आणि तरी मी सगळं चिरून झाल्यानंतर मी सगळ्यात शेवटी कांदा चिरलाय, तरी सुद्धा अजिबात कांदा सहन होत नाही. कांदा, कढीपत्ता, काय हे टोमॅटो, शेंगदाणे, वाटाणे, हे शेंगा निवडून ठेवल्या म्हणजे साफ करून ठेवल्यात, खोबरं, कोथिंबीर, कढीपत्ता आणि अजून काही शेंगा निवडायच्यात. का तर बाबा वाटाण्याची चटणी पण बनवायची. ह्या सगळ्याचे शॉर्ट व्हिडिओ मी घेईन, लॉंग व्हिडिओ मध्ये काय मी रेसिपीज दाखवणार नाहीये. एवढं सगळं मी चिरलंय आणि नंतर फोडणे द्यायच्यात. भाकरी करून झालेल्या आहेत. कट्टी मी तुझ्याशी बोलत नाही मी. अगं तो कोणाला भाव देत नाही मामी. तू समोसा घेऊन आली, माझी मामी कोपऱ्यात गेली. परत मला म्हणते तुम्ही मला आधी का नाही सांगितलं, मी जरा नीटनेटकी आली असते ना. ती पळाली. जेते बोलते मला व्हिडिओ घेऊ नका. आता समोसा खाते. अय काय करतोय तू? आल्यापासून गेम खेळतो ना? तुझं घ्यायचंय मला. माझं नाव बोलचल पटकन. तू बोल ना माझं नाव. बोल ना रे पिल्लू. तुझं घेऊ का व्हिडिओ? बघ आपण दोघं आहे. त्याला घेते मी. तू आम्हाला भाव देत नाही का? मी बाई आजीला हा व्हिडिओ दाखवणार आहे. मग तू असं का करतो? एक पप्पी दे. पहिले पप्पी दे. आता आम्ही आलोय मंदिरात. मामीची फ्रेंड. ह्या मंदिरात यायचं होतं आम्हाला, जरा काम आहे. बाळा तू माझे व्हिडिओ बघतो का युट्यूबला? बोल ना. नाही बघत तू. आता काय म्हणलं मग? काय बघतो तू युट्यूबला? त्याला मला वाटतं त्याला माहित नाही युट्यूबला काय टाकतात. तुला माहिती का युट्यूबला काय टाकतात सोन्या? अय सोनू तू पाहते का नाही माझे व्हिडिओ? इकडे बघ. अगं आतापासून एवढं लाजल्यावर कसं व्हायचं तुझं? हिले लाजली नंतर नाही लागणार जरा. अगं बाई आजी बघती. तू असं लाजू नको. बाबल्याने ते गावाला गेलं तिला लावून देते. माझी व्हिडिओ पाहते का नाही तू? हा टाकतो ना चॅनल मस्त नाव. युट्यूबला काय टाकतो बाळा? युट्यूबला नाव काय टाकतो सांग ना. आम्ही सगळे जेवायला बसलो. अय बायू तो माझा काढतोय. तो बघ तो माझा काढतोय आता.
त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ थोडी निघतो फक्त गेम. नाही हा तो युट्यूबला टाकतो ईश्वरी जाधव. हा छान झाली रस्त्याची भाजी. तो युट्यूबला टाकतो ना ईश्वरी जाधव. हो, टाकतो. ते बघ तो माझा घेतोय. फोटो काढले, किती फोटो काढले. सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. आता सगळे असे गप्पा मारत बसलेत. भांडी वगैरे सगळं घासून झालेलं आहे. किचन एकदम साफ केलंय. ह्या 2 पाण्याच्या बॉटल आहेत त्या भरायच्यात फक्त. मामा मामींना मी म्हणते की थांबा आता. आय डोंट नो ते थांबतायत की नाही. अय काय मस्ती करतो रे तू? काय सारखं सारखं मस्ती करतो तू? बाई आजी बघणार आहे बर का. बाई पडदा पडलाय परा. पप्पा तो म्हणतो मम्मीला सांगून काय फायदा नाही, किती मार्क पडले. तिला फुल म्हणजे कळाना ना म्हणून तिला सांगून काय फायदा नाही. बरं असं ना किती पडले गाडी. हा खरंच फुले काय फुले मार काय असं. दादा किती सांग. काय मारत नाही आपण. 2+2 किती झालं? झोप नाही झाली. रात्री 1:30 वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत होतो. आता मामा मामी सगळे शेंगा सोलायला बस. मग बस ना तू आता पण. बाईन दादा बघतील मामा हे. बबल्यान ते गेले दाखवतात ना त्यांना. मी बंद केलं तर मला म्हणले त्या फोन केला तर बंद केलंय का दिसतच नाही आम्हाला. एवढ्या शेंगा कोणी फोडल्या? किती जणांनी मिळून फोडल्या ह्या? सगळे म्हणतात मी ज्यादा केल्या. जास्त बहिणी पडल्या. बहिणी फोडलेल्या खाल्ल्या असतील. तू कस काय? मला वाटलं तू झोपला असशील मामा. माय मी दाबले अशी दोष नाही दाबलं. अयो कुठे चालला तू? गेला नाही कुठे. अहो तो कधीच काय बोलत नाही. बोललं पाहिजे ना. त्याला लय बोलायला नाही आवडत. असं नाही आवडत. व्हिडिओत नाही आवडत. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि आता आम्ही जाणार फिरायला. तो ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल याच्यानंतर. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि बाय बाय.